घरगुती LPG गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरून काळाबाजार करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 आणि भद्रकाली पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून 3,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट क 1 चे पथक औद्योगिक गॅस भरणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना नाझीम खान पठाण आणि संदीप भांड यांना गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की भद्रकाली परिसरातील कुट्टी बाजार येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये धोकादायक पद्धतीनं गॅस भरत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क 1 आणि भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या पथकानं संयुक्त छापा टाकला असता संदीप संतोष चव्हाण वय 28 राहणार भीमवाडी गंजमाळ नाशिक, आसिफ अहमद शेख वय 36 राहणार हॅपी होम कॉलनी नाशिक, अनिल लहू घोडे वय 29 राहणार अम्रपाली रोड कॅनल रोड उपनगर नाशिक, संतोष अशोक पाटेकर वय 28 राहणार अम्रपाली रोड कॅनल रोड उपनगर नाशिक या आरोपींकडून 33 घरगुती गॅस सिलेंडर, 13 व्यावसायिक सिलेंडर, 2 गॅस भरण्याची मशीन्स, 2 इलेक्ट्रॉनिक वजन काठी तसेच एक 3 चाकी मालवाहू वाहन असा एकूण 3,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मोदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रदीप मस्ते, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, विशाल काठे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले तसेच भद्रकाली पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार सतीश साळुंके, कयूम अली सय्यद, अविनाश जुंदरे, प्रभाकर आहेर, पोलीस अंमलदार सागर निकुंभ, निलेश विखे, अविनाश येटे यांनी संयुक्तिकरित्या ही कारवाई केली आहे. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक.